नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मेथीचे खमंग कुरकुरीत वडे। तर बाजारमध्ये मेथी खूप फ्रेश येत आहे आणि स्वस्त देखील झालेली आहे। तर मेथीचे खूप सारे पदार्थ आपण बनवू शकतो। तर त्याच्यापैकी आपण बनवणार आहोत मेथीचे वडे। बनवायला खूप सोपे आहे, खूप क्रिस्पी आणि कुरकुरीत वडे तयार होतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे खमंग कुरकुरीत आपण मेथीचे वडे बनवले। तर काय काय साहित्य घेतलं ते बघूया। मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये मी इथे जवळपास 5 ते 6 हिरव्या मिरच्यांचे देठ काढून अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेत। अद्रक घेतलं, त्याची साल काढली आणि त्याचे देखील बारीक असे तुकडे करून घेतलेत। 1 चमचा आता याच्यामध्ये जिरे घालू आणि पाणी न टाकताच याचं वाटण तयार करून घेऊ। तर इथे मी 1 कप पोहे घेतलेत। आपण जे रोज पोहे खातो तेच पोहे घेतलेले आहेत आपण इथे। तर आता हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे। तर चाळणीवरती इथे पोहे घेतलेत, आपण व्यवस्थित असे 2-3 पाण्याने हे धुवून घेऊया आणि चाळणीवरतीच ठेवूया, म्हणजे याच्यामधलं जे काही पाणी आहे ते निथळून जाईल। आपल्याला एकदम पोह्यांमधलं सगळं पाणी गेलं पाहिजे ना, असं निथळून घ्यायचे। तर चाळणीवरतीच ठेवूया। 1-4-5 मिनिटासाठी मी असे ठेवले होते चाळणीवरती आणि तुम्ही बघू शकता छानपैकी इथे मॅश होतील असे भिजलेले आहेत। पोहे भिजण्यासाठी जास्त वेळ नाही लागत। तर भांड्यामध्ये इथे मी पोहे काढून घेतलेत। आता हे चांगले हलकेसे मॅश करून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आणि 1 जुडी मेथीची बघा या पद्धतीने मी निवडून घेतली आणि स्वच्छ अशी 2-3 पाण्याने धुवून घेतली। तर आता ही मेथी आपण याच्यामध्ये घालून घेऊया। तर मेथी आपण अशी हाताने तोडून घेऊया। तर विळीने किंवा चाकूने कट करायची नाही, मग वडे आपले कडू होऊ शकतात। तर हातानेच अशी तोडून घ्यायची। जर मोठे मोठे आपल्याला जर पानं वाटले तर अशा पद्धतीने तोडून घ्यायची, म्हणजे वडे जे आहेत ते कडू होत नाहीत। तर बघा या पद्धतीने इथे मी मेथी संपूर्ण तोडून घेते। तर बाजारमध्ये खूप स्वस्त मेथी झाली, हिरवीगार आणि एकदम फ्रेश अशी मेथी येते। तर त्याच्यापासून आपण थालीपीठ बनवू शकतो, खमंग वडे बनवू शकतो। तर खूप सारे पदार्थ आपण मेथीच्या भाजीपासून बनवू शकतो। तर बघा इथे संपूर्ण मेथी मी हाताने व्यवस्थित असे हे पानं तोडून घेतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये काही जिन्नस घालून घेऊया। तर इथे मी अर्धी वाटी कोबी जो आहे ते स्लाइसमध्ये असा पातळ कट करून घेतलाय। तुम्ही जर कांदा खात असाल तर याच्यामध्ये कांदा स्लाइसमध्ये पातळ असा चिरून घालू शकता। आता घरामध्ये गुरुचरित्र पारायण चालू असल्यामुळे मी कांदा आणि लसूण याच्यामध्ये घातलेला नाही, पण तुम्ही कांदा आणि लसूण जर खात असाल तर तो नक्की याच्यामध्ये घालू शकता। आता याच्यामध्ये आपण वाटण करून घेतलेला मसाला घालून घेऊया। तर बघा संपूर्ण मसाला आपण याच्यामध्ये घालून घेतलाय। लसूण खाता असाल तर लसूण तुम्ही वाटणामध्ये घालू शकता। आता याच्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घालून घेतले, पाव चमचा हळद पावडर घालून घेतली, अर्धा चमचा याच्यामध्ये मी धना पावडर घालून घेतलेली आहे आणि 1 चमचा याच्यामध्ये मी चाट मसाला घालून घेतलाय। चाट मसाला घातल्यानंतर वडे खूप छान असे चविष्ट होतात। तर याच्यामध्ये आता चिमूटभर आपण हिंग देखील घालून घेतलाय। 1 चमचा याच्यामध्ये हे घालून घेऊया, आपण तीळ घालून घेऊया। तीळ आणि मेथीचं खूप छान असं कॉम्बिनेशन आहे, खूप छान लागतात, नक्की घाला। तर चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ आणि आता आपण इथे अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे। तर बेसन पीठ घेतलंय अर्धी वाटी, त्याच कपाने थोडं थोडं करत याच्यामध्ये घालूया आणि हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया। आपण ज्यावेळेस मेथी धुवून घेतली तेव्हा चाळणीवरती ठेवली होती, म्हणजे त्याच्यामधलं संपूर्ण पाणी आपण निथळून घेतलं। पोहे सुद्धा आपण चाळणीवरती ठेवले होते, त्याच्यामधलं सुद्धा संपूर्ण पाणी आपण इथे काढून घेतले। पाणी अजिबात ठेवायचं नाही आपल्याला। आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं करत मी अर्धा कप इथे संपूर्ण बेसन पीठ घालून घेतलंय। तर आता हातावरती 1 चमचा मी तेल घेतलंय आणि तेलामध्ये एकत्र करून घेऊया हे पीठ। पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही, जेवढं त्याच्यामध्ये थोडं थोडं करत बेसन पीठ बसेल तेवढं घालायचं। बेसन पीठ सुद्धा आपल्याला खूप घालायचं नाही, वड्यांची चव बदलते। थोड्याशाच बेसन पीठामध्ये हे पीठ मी एकत्र करून घेतलंय। आता हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलंय, याच्यामधून थोडासा पिठाचा गोळा काढून घेतलाय, हातावरती एकसारखा करू आणि त्याचा वडा बनवून घेऊया। हलक्या हाताने थोडासा असा पसरट करून घ्यायचा। तर बघा या पद्धतीने मी वडा बनवून घेतलाय। अशा पद्धतीने आपल्याला वडा बनवून घ्यायचा, खूप मोठा नाही किंवा खूप जाडसर असा नाही, मध्यम आकाराचा पसरट असा वडा मी इथे तयार करून घेतलाय। तर बघा आता आपण ह्याच पद्धतीने वडे बनवून घेऊया। तर हाताला थोडंसं तेल लावून घेतले, एकदाच लावून घेतले, सारखं सारखं लावायची सुद्धा गरज नाही। तर थोडंसं तेल लावून घ्यायचं, थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा, हातावरती एकसारखा करायचा आणि पसरट करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने वडा थापून घ्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने इथे मी दुसरा वडा देखील बनवून घेतलाय। तर आता ह्याच पद्धतीने मी संपूर्ण वडे अगोदर बनवून घेते। तर बघा संपूर्ण वडे इथे बनवून झालेले आहेत, मी ताटांमध्ये काढून घेतलेत। आता हे आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे। तर जास्त तेलामध्ये न तळता थोड्याशा तेलामध्येच आपण हे डीप फ्राय करून घेऊया। तर पॅनमध्ये इथे मी थोडंसं तेल ठेवले, तुम्ही बघू शकता तेल गरम झाले, गॅस इथे मी मध्यम ठेवलाय। आता पॅनमध्ये जेवढे वडे बसतील तेवढे वडे आपण इथे तेलामध्ये ठेवून घेऊया।
आणि हे वडे अजिबात तेलकट होत नाही। तर बघा 5 वडे इथे मी तेलामध्ये ठेवून घेतलीत। आता 2 मिनिटासाठी आपण एक बाजू छानपैकी इथे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली। 2-2.5 मिनिटं झालेत, आपण अजिबात पलटी केली नव्हती। आता 2-2.5 मिनिटानंतर आपण झाऱ्या घेतलाय आणि झाऱ्याने दुसरी बाजू पलटी करून घेऊया। छानपैकी आपल्याला दोन्ही साईडने कुरकुरीत होऊन द्यायचे, म्हणजे खायला खूप छान लागतात। तर गॅस इथे मी मध्यम ठेवलाय, म्हणजे आतपर्यंत चांगले व्यवस्थित हे शिजले जातील किंवा तळले जातील आणि खायला कच्चे लागणार नाही। तर छानपैकी कुरकुरीत होऊन द्यायचे, दोन्ही साईडने आपल्याला खमंग कुरकुरीत असा रंग येऊन द्यायचा, म्हणजे खायला खूप छान लागतील। तर बघा मध्यम गॅसवरती इथे मी हे चांगले कुरकुरीत होऊन दिलेले आहे। अशा पद्धतीने कलर येऊपर्यंत आपल्याला हे छानपैकी तेलामध्ये राहून द्यायचे आहेत, म्हणजे छान लागतात खाण्यासाठी। तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता, चटणी बरोबर खाऊ शकता किंवा असे जरी खाली तरी खूप छान लागतात। आता आपण हे तेलामधून काढून घेऊया। तर झाऱ्यावरती घ्यायचं, तेल नितळून घ्यायचं आणि एक भांड्यामध्ये काढून घ्यायचे। तर याच्या थंड झाल्यानंतर याला अजिबात तेल राहत नाही, याच्यावरती अजिबात तेल राहत नाही, तेलकट होत नाही ते वडे अजिबात। तुम्ही नक्की करून बघा। आता आपण ताटामध्ये काढून घेतले, तर बघू शकता तुम्ही ताटाला खाली कुठे तेल दिसत नाही, अजिबात तेलकट होत नाही। आता आपण राहिलेले अशाच पद्धतीने डीप फ्राय करून घेऊया। गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरतीच करून घ्यायचे। अगदी मोजक्या साहित्यामध्ये हे वडे तयार होतात, पण खायला खूप छान लागतात। तर बघा अशा पद्धतीने मी दुसऱ्यांदा सुद्धा 4-5 वडे तेलामध्ये सोडून घेतलेत। आता गॅस मध्यम ठेवलाय, हे सुद्धा खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपण डीप फ्राय करून घेऊया। तर अगदी थोड्याशा तेलामध्ये आपण हे वडे इथे बनवून घेतले। तर तुम्ही बघू शकता वड्यांचा कलर खूप छान असा कुरकुरीत कलर आलेला आहे। अशा पद्धतीचा कलर येऊन द्यायचा, म्हणजे खायला खूप छान लागतात। असे जरी खाल्ले तरी खूप छान लागतात। तर बघा मेथीचे खमंग कुरकुरीत असे वडे आपले इथे तयार झालेत। तर बाजारमध्ये खूप मेथी येते, तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने मेथीचे वडे नक्की बनवून बघा। बनवायला देखील खूप सोपे आहे, पण खायला खूप छान लागतात। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत।